रामटेक शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येते आहे। बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने रामटेककरांची झोप उडवली, पण सर्वात मोठा तडाखा बसला तो शहरातील पुरातन शिवमंदिराला। आझादवाडातील श्रद्धास्थान असलेल्या तिळभांडेश्वर मंदिरावर थेट वीज कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। काय आहे संपूर्ण परिस्थिती पाहूया। जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडलाय। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरहून मुंबईच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या ट्रकने महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली आहे। ही धडक इतकी भीषण होती की काही महिला मजूर ट्रक खाली चिरडल्या गेल्यात आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातानंतर घटनास्थळी एकच हाहाकार माजलाय। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात हलविले। या घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि तपास सुरू करण्यात आला आहे। अपघाताची माहिती मिळताच आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतलाय। या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। कामाच्या ठिकाणी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना होतात का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे। सध्या मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत। तिळभांडेश्वर मंदिर हे रामटेकच्या ऐतिहासिक वारशाचा एक भाग आहे। या घटनेमुळे मंदिराच्या वास्तूला धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे। निसर्गाच्या या प्रकोपातून मंदिर तर वाचेल, पण आता प्रशासकीय मदतीची प्रतीक्षा आहे।